नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. चांगली वेळ येण्यापूर्वी देव देतात हे 9 शक्तिशाली संकेत आयुष्य बदलण्याआधी घडतात या गुप्त गोष्टी. कधी तुम्हाला असं वाटलं आहे का, सगळं काही हातातून निष्ठत चाललंय? ज्यावर विश्वास ठेवला ते लोक दूर गेले, ज्यावर मेहनत घेतली ते काम अपयशी ठरलं, ज्याच्यासाठी जगलो ते स्वप्न तुटलं आणि त्या क्षणी मनात एकच प्रश्न, देवा माझ्यासोबतच असं का? पण सत्य वेगळं असतं. जेव्हा आयुष्य पूर्णपणे कोसळतंय असं वाटतं तेव्हाच विश्व तुमच्यासाठी नवीन पायाभरणी करत असतं. देव कधीच अचानक चमत्कार करत नाहीत. ते आधी संकेत देतात, आतून तयार करतात, जुनं तोडतात, कारण नवीन बांधायचं असतं म्हणून. आज आपण जाणून घेणार आहोत चांगली वेळ सुरू होण्यापूर्वी देव देतात असे 9 शक्तिशाली संकेत, जे ऐकून तुम्हाला त्याच्यावर विश्वास बसणार नाही. आणि शेवटी मी सांगणार आहे 5 जबरदस्त उपाय. ते फक्त नामस्मरण नाही तर प्रत्यक्ष आयुष्य बदलणारे कृतिशील उपाय आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित तुमचं आयुष्य बदलण्याची वेळ अगदी जवळ आली आहे. सगळं तुटायला लागतं. पहिला संकेत, सगळं तुटायला लागतं. चांगली वेळ येण्याआधी आयुष्य अनेकदा कोसळतं. नोकरी जाते, व्यवसायात तोटा येतो, नातेसंबंध तुटतात, घरात वाद वाढतात. का? कारण जे तुमच्यासाठी योग्य नाही ते देव काढून घेतात. उदाहरणार्थ, जुन्या सवयी, चुकीचे लोक, तुमचं कमी मूल्य करणारी परिस्थिती. तुम्हाला वाटतं शिक्षा चालू आहे, पण खरं म्हणजे शुद्धीकरण चालू असतं. जसं झाडावरची सुकलेली पाने गळतात तेव्हा झाड मरत नाही, ते नव्या पालवीसाठी तयार होत असतं. जर सध्या सगळं तुटत असेल असं वाटत असेल तर घाबरू नका. कदाचित जीवन नवीन आयुष्याची तयारी सुरू करणार आहे. 2. संकेत 2. विचित्र पण सकारात्मक स्वप्न येणे. देव अनेकदा अवचेतन मनातून संवाद साधतात. स्वप्नात मंदिर दिसणं, पाणी, नदी, प्रकाश, पांढरा रंग, एखादं दैवी रूप किंवा शांत जागा. ही फक्त कल्पना नाही, ते देवाने साक्षात तुम्हाला दिलेलं एक प्रकारचं दर्शनच असतं. तेव्हा मन आधी तयार होतं. तुम्ही अचानक स्वप्नात शांत असतात आणि जरी वास्तवात तणाव असेल आणि हा संकेत येत असेल तर समजा विश्व तुझ्यासाठी काहीतरी तयार करतंय. जेव्हा तुमच्या आयुष्यात खूप ताण असेल आणि तणाव असेल, सगळं संपल्यासारखं वाटत असेल आणि अचानक स्वप्नात हे सगळं दैवी प्रकारच्या शक्ती येणं, म्हणजे हा देवाचा खूप मोठा संकेत आहे. संकेत 3. एकटेपणा वाढतो. अचानक मित्र कमी होतात. ज्याच्याशी रोज बोलायचो ते दुरावतात. तुम्हाला एकटं राहावंसं वाटतं. हा एकटेपणा शिक्षा नाही, ही आतली बांधणी आहे. देव तुम्हाला बाहेरील आवाजापासून दूर नेतात, जेणेकरून तुम्ही स्वतःचा आवाज ऐकू शकाल. मोठं यश नेहमी शांत तयारीनंतरच येतं, हे नेहमी लक्षात असू द्या. संकेत 4. वारंवार अपयश येणे. प्रत्येक कामात अडथळे, मला काही जमत नाही असा विचार. जर चुकीच्या दिशेने वेगाने जात असाल तर अडथळा वाईट आहे का? नाही, तो वाचवतो. कधी कधी अपयश म्हणजे रिडायरेक्शन असतं.
जेव्हा आपल्याला असं वाटतं आपण सगळं करतोय पण आपल्याला काही जमत नाही, निराशा येते, अपयश येतात, तेव्हा खचून जाऊ नका. कारण हा देवाचा एक प्रकारचा संकेत असतो. संकेत 5. आतून अस्वस्थता. जिथे आहात तिथे मन लागत नाही. नोकरी आहे पण समाधान नाही. नातं आहे पण शांतता नाही. ही अस्वस्थता संकेत आहे तू पुढे जाण्यासाठी तयार आहेस, म्हणून तुम्हाला अस्वस्थता नेहमी जाणवते. संकेत 6. अचानक आत्मविश्वास जागा होतो. काही कारण नसताना वाटतं मी करू शकतो. जरी परिस्थिती कठीण असली तरी आतून विश्वास येतो. ही ऊर्जा बाहेरून नाही, ती वरून येते. संकेत 7. योग्य लोक भेटू लागतात. मार्गदर्शक भेटतो, संधी मिळते. कोणी प्रेरणा देतो, कोणी आत्मविश्वास देतो. हा काही योगायोग नसतो, तो देवाचा एक प्रकारचा योग असतो. संकेत 8. अचानक आपलं मन शांत होतं. वादळ असलं तरी आत शांतता असते. भीती कमी असते, विश्वास वाढतो. ही खूप मोठी खूण आहे. जेव्हा आपल्याला आपलं मन शांत झालेलं आहे असं वाटतं तर नवीनच आत्मविश्वास आपल्यामध्ये जागा होतो. संकेत 9. अचानक संधी उघडतात. जिथे दरवाजे बंद होते तिथे नवीन दरवाजे उघडतात. नवीन आपल्याला ऑफर मिळतात, नवीन संपर्क साधतात. अचानक नोकरी मिळते, नवीन मार्ग उघडू लागतात आणि सगळं पटकन घडायला लागतं. हे आहेत 9 प्रकारचे संकेत जे आपल्याला देव देतात. चांगले दिवस येण्यापूर्वी हे संकेत जर तुमच्या आयुष्यात येत असतील तर समजा देव आपलं चांगलं करण्याच्या मार्गावर आहेत. आता जर हे असे संकेत दिसत असतील तर हे शक्तिशाली उपाय नक्की करा. उपाय 1. स्वतःचा रिसेट करा, म्हणजे 30 दिवस सवयी बदला. उदाहरणार्थ, लवकर उठा, मोबाईल कमी करा, शरीरावर काम करा. ऊर्जा बदलली की परिणाम बदलतो. याने काय होईल, तुमचे शरीर निरोगी राहील आणि शरीर जर निरोगी असेल तर सकारात्मक ऊर्जा आपोआप आपल्या शरीरात निर्माण होते. उपाय 2. निर्णय घ्या आणि कृती सुरू करा. भीती असूनही पाऊल टाका. देव संधी देतात पण चालायचं तुम्हालाच असतं. उपाय 3. वातावरण बदला. रूम स्वच्छ करा, नवीन जागा भेट द्या. नकारात्मक लोकांपासून अंतर ठेवा. एनर्जी बदलते. जे लोक तुमचं काहीच होणार नाही, हे कशाला करता, ते कशाला करता असं जर ऐकवत असतील तर तुम्ही त्यांच्यापासून लांब राहिलेलं खूप चांगलं आहे. उपाय 4. कौशल्य वाढवा. नवीन कौशल्य शिका. दररोज 1 तास स्वतःवर गुंतवा. तयारी असेल तर संधी वाया जात नाही, हे नेहमी लक्षात असू द्या. उपाय 5. कठीण काळातही शिस्त ठेवा. कठीण काळात लोक हार मानतात, तुम्ही थांबू नका. कन्सिस्टन्सी ठेवा, मिरॅकल ठेवा. म्हणजे जर तुम्ही एखादं काम रोज करत असाल आणि काही अडचणी आले, कठीण काळ आला तर तुम्ही थांबू नका. जे रोज काम करत होतात ते काम त्याच वेळेला पूर्ण करा. जर सध्या तुमचं आयुष्य तुटत असेल तर कदाचित देव तुमचं भविष्य बांधत आहे. ज्याला आपण शेवट समजतो तो अनेकदा सुरुवात असतो. वादळ आलं म्हणून आकाश कायमच काळं राहत नाही. लक्षात ठेवा, चांगली वेळ अचानक येत नाही, ती आधी संकेत देते. प्रश्न एवढाच आहे, तुम्ही ते ओळखणार का? जर ओळखत असाल
आणि ते ओळखण्याची तुमची तयारी असेल तर आज कमेंटमध्ये लिहा, मी तयार आहे. कारण कदाचित तुमच्या आयुष्यातली सर्वात मोठी संधी दारावर टकटक करत आहे. म्हणूनच देवावर नेहमी विश्वास ठेवा. देव तुमच्या नेहमी पाठीशी असतो. जरी माणसं दूर गेली तरी देव आपल्या भक्तावरील हात कायमच त्याच्या डोक्यावर ठेवतो. देव कधीच आपल्या भक्ताला एकटं सोडत नाही आणि स्वामी समर्थ आपल्या भक्ताच्या नेहमी पाठीशी असतात. जर देव तुमच्या पाठीशी आहे, स्वामी तुमच्या पाठीशी असतील तर हे संकेत देतात आणि हे संकेत तुमच्या आयुष्यात असतील तर समजा स्वामी समर्थ तुमच्यासोबत आहेत. फक्त विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा, धैर्य ठेवा आणि आलेल्या परिस्थितीचा घेऊ नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामी समर्थ नेहमी सांगतात. म्हणून अशक्यही शक्य करतील स्वामी. फक्त तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा. ते तुमच्यासोबत नेहमी असतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.